श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये अमावास्या तिथीला खूप महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. 2025 मध्ये पौष महिन्यात येणारी अमावास्या पौष अमावास्या किंवा मौनी अमावास्या म्हणून ओळखली जाते. मौनी अमावास्या हा हिंदू धर्मातील मौनाचा दिवस आहे, जेथे लोक मौन आणि उपवास करतात. हा दिवस भगवान सूर्याची पूजा करण्यासाठी आणि पितरांकडून आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. यंदा 2025 मध्ये ही अमावास्या 28 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 7:25 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:05 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार मौनी अमावास्या 29 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. तर पहा, अमावास्या तिथी ही दर महिन्याला येते, परंतु ही नवीन वर्षात आलेली पहिलीच अमावास्या आहे आणि या अमावास्येला विशेष महत्त्व आहे. दर अमावास्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते, पण दर महिन्याला शक्य नसेल तर किमान या मौनी अमावास्येच्या दिवशी पितरांची पूजा अवश्य करावी. ज्या घरातील स्त्रिया अमावास्येच्या दिवशी हा उपाय करतात, त्या घरामध्ये नेहमी देवी लक्ष्मी अखंड वास करते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन करतो, ते अमावास्येच्या मुहूर्तावरती. त्यामुळे पहा, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावास्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही, या ना त्या कारणाने बाहेर जातो, म्हणजेच पैसा घरात टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की देवी लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसा असणे असे नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणं गरजेचं असतं, किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणं, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे वातावरण असणं अत्यंत आवश्यक असतं. तर असे वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. पैसा तर हवाच, पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं आवश्यक असतं. यासाठी महिलांनी प्रत्येक अमावास्येला या गोष्टी न चुकता कराव्यात. काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात. त्यामुळे पहा, अमावास्येच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही. या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा, यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच जाणवतील. ते उपाय कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. तसेच उंबरठ्यावरती अमावास्येच्या दिवशी ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे. तर ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येक अमावास्येला आपल्या घरामध्ये ही वस्तू उंबरठ्याजवळ ठेवायची आहे. तसेच महिलांनी अमावास्येच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला, कावळ्याला आणि गाईला घास हा ठेवायचा आहे. पहा, जेव्हा आपण अशा मुक्या प्राण्यांना अमावास्येच्या दिवशी काहीतरी खाऊ घालतो, तेव्हा आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात. पितरांची सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप साऱ्या सेवा उपाय करता, पण पितरांची सेवा जर तुमच्याकडून राहिलेली असेल तर नक्कीच मुलांना व आपल्या पतीला, स्वतःला हा त्रास होऊ शकतो. कारण पितरांची जर सेवा राहिली तर पितृ जे असतात ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहे ते तर आपल्याला भोगावेच लागतात, आपल्या घराला लागतात. तसंच कुठलंही शुभ कार्य जे आहे ते आपल्या घरामध्ये घडून येत नाही. त्यामुळे पितरांची सेवा अमावास्येला अवश्य करावी. म्हणजेच कावळ्याला, गाईला, कुत्र्याला अमावास्येच्या दिवशी घास हा खाऊ घालायचा आहे. काय खाऊ घालावे, तर तुम्ही कावळ्याला आणि कुत्र्याला दही भात हे खाऊ घालू शकता. म्हणजे अमावास्येच्या दिवशी मीठ न घातलेला भात बनवून त्यावरती दही टाकून हा घास जो आहे तो कावळ्याला व कुत्र्याला खाऊ घाला. त्याचबरोबर गाईला पहिली चपाती बनवून त्यावरती चिमूटभर हळद टाकून, गुळाचा खडा आणि आपल्याला त्यावरती थोडंसं तूप टाकून ही जी चपाती आहे ती गाईला खाऊ घालायची आहे. पहा, महिलांनी हे उपाय दर अमावास्येला करायलाच पाहिजे. आणि आपण अशा प्रकारे सुरुवात केली तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते. जेव्हा मुके प्राणी आपला घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात.
त्यामुळे हे काम अमावस्येला आवर्जून करा. काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत. मुलांची, पतीची प्रगती चांगली होत आहे. सगळे अडथळे दूर होत आहेत. त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे. मातीची पंती घ्या किंवा मग कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता. मातीची पंती घेतली तर प्रत्येक अमावस्येला तीच पंती तुम्हाला वापरायची आहे. आणि जर कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक अमावस्येला तुम्हाला नवीन दिवा हा तयार करावा लागेल. आपल्या घरातील दक्षिणेकडे पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचे तेल टाकलं तरीही चालेल, किंवा या दोन्हीपैकी तुम्हाला कोणतेही तेल नसेल तर तुम्ही जे दिव्याचं तेल देवपूजेसाठी वापरता ते तेल टाका. आणि यामध्ये चिमूटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. आणि कापसाची जोड वात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे. आणि हा दिवा लावताना आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ जाऊन नमस्कार करायला सांगायचं आहे. पितरांचे स्मरण करून आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा असं पितरांना सांगायचं आहे. महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पितरांचे तिथे स्मरण करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी आपण जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले पितृदोष जे आहेत ते दूर होतात. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, यमाची दिशा असते. त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट टळतं. दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोड्याशा अंतराने दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान. अमावस्येच्या दिवशी अवश्य गरजू लोकांना यथाशक्ती अन्नदान करा. अन्नदान करताना ते शिळे असू नये. नेहमी ताजे अन्नदान करा, किंवा अन्न बनवणे शक्य नसेल तर तुम्ही केळी किंवा अन्य फळे दान करू शकता. अमावस्येच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात. अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी दुसऱ्यांना देणे कटाक्षाने टाळावे. ज्यामध्ये सुट्टे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उधार पैसे देणे किंवा उधार पैसे घेणे टाळावे. त्याचबरोबर दही, दूध, तूप, ताक हे दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दुसऱ्यांना देणे टाळावे. हे पदार्थ लक्ष्मीकारक असतात, त्यामुळे हे पदार्थ अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांना देणं टाळायचं आहे. अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब गोमूत्राचे टाकायचे आहेत. चिमूटभर हळद आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने अंघोळ करायची आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी या 3 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करा. तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर अवश्य तुम्ही चिमूटभर पंचगव्य देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करू शकता. पहा, जेव्हा आपण गोमूत्र किंवा पंचगव्य आपल्या घरामध्ये वापरतो तेव्हा कुठल्याच प्रकारचा दोष घरामध्ये राहत नाही. त्यामुळे हे उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा. आता पाहूया की अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती कुठली वस्तू ठेवायची आहे. तर आता तुम्हाला बुधवारी सकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी देखील करू शकता. रात्री 12 पर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, कारण रात्री 12 पर्यंत देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एक मातीचं भांडं घेऊ शकता, किंवा तुम्ही कापूर आरतीमध्ये देखील हा उपाय करू शकता, किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता. मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरी घ्यायची आहे. शेणाची गौरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल. देवघरासमोर बसूनच देवघरातील आपल्याला दिवा प्रज्वलित करून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. शेणाची गौरी 2 किंवा 4 कापुराच्या वड्या, 2 अखंड लवंग, 2 वेलची आणि थोडेसे गाईचे तूप आपल्याला घ्यायचे आहे आणि हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचे आहे. प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे. आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि समजा तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे माहिती नसेल तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तुपाची आहुती या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला द्यायची आहे. तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
देवी लक्ष्मीचा माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे. कुलदेवीचा, कुलदेवतेचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती सदैव राहू दे. माझ्या पतीची, मुलांची प्रगती होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हा धूळ संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. आणि त्यानंतर ते भांडं घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे. त्यामध्ये लागेल तसा कापूर तुम्हाला टाकत राहायचा आहे. उंबरठ्यावरती ते मातीचं भांडं ठेवायचं आहे. परत तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं आणि कुलदेवाचं स्मरण करायचं आहे. आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या, त्या सगळ्या नष्ट होतात. कारण यामध्ये आपण गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर केला आहे. जेव्हा गाईच्या शेणाचा गौरीचा वापर आपण यज्ञ, होम यामध्ये करतो, तेव्हा नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही. यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. पैशाच्या अडचणी दूर होतात. घरामध्ये एकोपा, प्रेमभाव वाढण्यास मदत होते. आणि आपल्या पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होते. आता हा उपाय कोण करू शकतं? तर हा उपाय कोणीही करू शकतं. स्त्रियांचा मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या पतीकडून, मुलांकडून हा उपाय करून घेऊ शकता. पण तुम्हाला घरामध्ये जर सुतक पडलेला असेल तर सुतकामध्ये हा उपाय तुम्हाला चुकूनही करायचा नाही. आता हा उपाय केल्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल तिचं आपल्याला काय करायचं आहे? तर ती रक्षा जी आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या आसपास असलेल्या झाडाच्या मुळाशी तुम्ही ही रक्षा टाकायची आहे. आता तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहताय, तुमच्या घरामध्ये मोठी-मोठी झाडं नाहीयेत किंवा कुंड्या देखील नाहीयेत. तर अशा वेळेस तुम्ही ही जी रक्षा आहे, तुम्ही तुमच्या अपार्टमेंटच्या खाली आजूबाजूला रस्त्यावरती जी झाडं असतील, त्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. ही अत्यंत पवित्र राख आहे. यामुळे कोणालाही काहीही त्रास होणार नाही. यामध्ये आपण कर्पूर होम केलेला आहे, ज्यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे. त्यामुळे मनात कुठलीही शंका न ठेवता तुम्हाला ही रक्षा जी आहे ती विसर्जित करायची आहे. तर असा हा उपाय उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.